मला एकदा सांगा काय बोलायचं तुम्हाला। परभणी जिल्ह्यात अल्पसंख्याक बहुल विकास निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे, परंतु तो निधी खर्च करत असताना मात्र अधिकारी आणि कर्मचारी यांनी फार मोठं साठवलोट करून एजन्सी धारकांना हाताशी धरून त्यांनी हा निधी काम न करता उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या गावामध्ये अल्पसंख्याक बहुल विकास निधीच्या माध्यमातून अनेक कामं चालू आहेत, आमची कामं चालू आहेत आणि त्या कामाच्या माध्यमातून बिलं आम्ही जिल्हा परिषदेकडे सादर केली होती आणि त्या बिलाची चौकशी करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेला गेले असता आम्हाला कामं न झालेली बिलं त्या ठिकाणी पाहावयास मिळाली। घोणशीकर साहेबांच्या कार्यालयात एचओडीच्या सह्या होऊन खाली बीडीओच्या एचओडीच्या सह्या होऊन ती बिलं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 100% निधीची मागणी करणारे आणि काम पूर्णत्वाचं प्रमाणपत्रासह मोजमाप पुस्तिका संचिका सर्व कागदपत्राची पूर्तता करून 100% मागणी करणारे बिलं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यासाठी घोणशीकर साहेबांच्या टेबलवर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली आणि आम्ही ती बाब घोणशीकर साहेबांच्या निदर्शनास आणून दिली। घोणशीकर साहेब म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद परभणी, त्यांची ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर त्यांनी ती बिलं ताबडतोब त्या रोखली आणि आमच्या समोरच परभणीचे बीडीओ दीपा बापट यांना सूचना करून त्यांना कामावर स्थळ पाहणी अहवाल सादर करण्याची त्यांनी त्या ठिकाणाहून सूचना दिल्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी जेव्हा बापट मॅडमनी पेडगावमध्ये येऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली तेव्हा त्यांना कुठलंही काम त्या ठिकाणी सुरुवात झालेलं सुद्धा जाणवलं नाही किंवा कुठली त्याची तयारी काम सुरू करण्याची तयारी सुद्धा त्यांना जाणवली नाही। त्यामुळे त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी पत्र देऊन ते बिलं सादर करण्याचं थांबवण्याचं पत्र त्यांनी दिलं। परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दीपा बापट मॅडम आणि त्यांच्यासोबत सर्व अधिकारी ह्या ठिकाणी संगनमत करून त्यांनी हा प्रस्ताव पुढे पाठवलेला आहे। त्याच्यानंतर दीपा बापट मॅडमकडे प्रस्ताव येण्याच्या अगोदर 3-4 अधिकाऱ्यांच्या सह्या, त्यानंतर बीडीओची सही, त्यानंतर पंचायत विभागाला जिल्हा परिषदला गेल्यानंतर त्या ठिकाणी 2-3 अधिकाऱ्यांच्या सह्या करून ते एचओडीच्या सह्या होऊन ते घोणशीकर साहेबांच्या टेबलला त्या ठिकाणी ते प्रस्ताव आलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही निदर्शन आणून दिल्यामुळे तो प्रस्ताव त्या ठिकाणी रोखला गेला। जर तो घोणशीकर साहेबांनी सही करून जर तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला असता तर आपोआपच ते सर्व पैसे ह्या ठिकाणी एजन्सीवर वर्ग झाले असते आणि फार मोठा अपहार ह्या ठिकाणी झाला असता आणि तो अपहार होण्याच्या अगोदरच आम्ही ती बाब प्रशासनाने निदर्शन आणून दिल्यामुळं तो अपहार सध्या थांबलेला आहे। आणि आमची एक प्रमुख मागणी ह्या ठिकाणी आहे की सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी जिल्ह्याबाहेरच्या यंत्रणेकडून करावी अशी एक प्रमुख मागणी आम्ही ह्या ठिकाणी केलेली आहे। जर ती मागणी आमची मान्य नाही झाली तर 25 तारखेपासून आम्ही पेडगाव ग्रामपंचायत समोर सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी आणि मी स्वतः आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि त्यानंतर जो काही त्या ठिकाणी प्रकार घडेल किंवा अनुचित प्रकार जर काही घडला किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे जिल्हा प्रशासन असेल असा आम्ही इशारा ह्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांची ह्या ठिकाणी भेट घेतली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये पाथरीचे आमचे आमदार आदरणीय राजेदादा विटेकर यांनी सुद्धा अल्पसंख्याक मंत्र्याकडे आणि प्रमोद वाकडकर यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे ह्याविषयीची तक्रार करून त्यांच्याकडून चौकशीचे आदेश काढलेले आहेत। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी होऊन ह्या अनुचित प्रकाराला आळा बसेल असं आम्हाला ह्या ठिकाणी वाटतं आणि जर तसं नाही झालं तर 25 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण ह्या ठिकाणी पेडगावमध्ये करणार आहोत।